जय बाळूमामा मित्रांनो, बाळूमामा फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी रात्रभर रिमझिम पाऊस चालू होता. तर त्यानिमित्तानं थोडंसं जे काय पाठीमागं बोललो त्याच्यावरती एक तुम्हाला रिॲलिटी दाखवायची म्हणून आज सकाळी फार्ममध्ये आलेलो आहे. आणि फार्ममध्ये आल्यानंतर रात्रभर रिमझिम चालू असून आज फार्मची परिस्थिती बघा, पूर्णपणे सगळीकडे ओलं आहे, परंतु कोणत्याही प्रकारचं चिखल किंवा असं काही झालेलं कुठं काही दिसत नाही. म्हणजे पूर्ण फार्ममध्ये तुमच्या मेंढ्या कुठेही फिरू शकतात, कुठेही बसू शकतात, हे तुम्हाला दाखवायचं होतं. तर त्याचबरोबर बघू शकता शेळ्यांचा कप्पा, मेंढ्यांचा कप्पा, याच्यामध्ये पण काही चिकचिक किंवा राडा असं झालेला काही कुठं दिसत नाही आहे. या ठिकाणी शेळ्यांचा कप्पा आहे, शेळ्यासुद्धा कुठं भिजलेल्या नाही आहेत. आतमध्ये बघू शकता, आतमध्ये जाऊन आपण बघूया शेळ्यांची परिस्थिती, कुठं भिजलेले आहेत का किंवा त्यांना बसण्यासाठी काय अडचण वगैरे येते का. एक पाकली शेड असल्यामुळं आपण जसं बोललो होतं की पाऊस वगैरे येतो, काही लोकांची कमेंट होती की एक पाकली शेडमध्ये पूर्ण पाऊस येतो, तर पूर्ण येत नाही. आपण जसं बोललो होतं एक 10-15% पाऊस येणं एक्सपेक्टेड आहे आणि ते येणारच. म्हणजे असं नाही की, आणि जर सोसाट्याचा वारान पाऊस आला तर मग 50% शेडपर्यंत पण येऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढा परिसर जो आहे तो शेडचा साधारणतः या पोलपासून आतपर्यंत म्हणजे एक 2-3 फुटापर्यंत ओलं झालेलं आहे. बाकीचा आतला परिसर जो आहे तो कोरडा आहे. या ठिकाणी शेळ्या वगैरे बघा, शेळ्या पलीकडच्या एका कप्प्यामध्ये एक शेळी घाते आणि अलीकडच्या सगळ्या कप्प्यांमध्ये राहिलेल्या शेळ्या, म्हणजे असे शेळ्यांची ही परिस्थिती आहे. मारतात एकमेकाला. तर हे बघा, अशा पद्धतीनं जर नियोजन झालं तर बेस्ट वाटेल असं मला वाटतं आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करून सांगा की नियोजन योग्य आहे का, अजून याच्यामध्ये काय बदल हवे होते. थोडंसं त्या पद्धतीनं आपण बदल करूयात. तुमचे हे सजेशन्स आपण घेण्यासाठी तयारच आहोत, जेणेकरून आपलाही फायदा होईल, बाकी सर्वांचे जे बघणारे आहेत त्यांचाही फायदा होईल. जे कोणी व्ह्यूवर्स आहेत त्यांनी जर आपल्याला सजेशन्स दिले तर आपण त्याच्यामध्ये मेन्शन करूयात की यांनी आपल्याला हे सजेशन दिलं होतं, त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केल्यामुळे आपल्याला फायदे झालेले आहेत. काय फायदे झालेले आहेत, काय तोटे काय, म्हणजे त्याच्यामधून आपल्याला 100% फायदा होईल असं जर सजेशन असेल तर ते आपण 100% सजेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि करणारच आहोत. तर या ठिकाणी बघू शकता हे मेंढ्यांचं आहे. याच्यामध्ये हे बाहेरची बाजू आहे, बाहेरचा स्पेस आहे. थोडंसं या ठिकाणी थोडंसं ओलं राहिलं बघा, हिरवं दाखवते. तर जास्त वेळ या ठिकाणी ओला राहिला भाग, या ठिकाणी शेवाळ वाढायला सुरुवात झालेली दिसते तुम्हाला, बरोबर आहे. पण या ठिकाणी असं काही नाही की पाय रोवत आहेत, असं काही नाही. हे बघा, पाय वगैरे काही रोवत नाही आहेत, म्हणजे त्यांना उभं राहण्यासाठी काही अडचण किंवा मेंढ्यांना ही स्पेस जी आहे ते स्पेसमध्ये ह्या आरामात उभं राहू शकतात, बाहेर पण येऊ शकतात. बघा, पिल्ले फिरत आहेत बाहेर. तर तसंच आतली बाजू बघूयात मेंढ्यांची. आतला गोठा किती कोरडा आहे किंवा किती ओला झालेला आहे. रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे मेंढ्या भिजतात का, तर या ठिकाणी मेंढ्या बघा एकदम कोरड्या आहे. एक ही मेंढी भिजलेली तुम्हाला दिसणार नाही. जस्ट पाऊस उघडला आहे 10-15 मिनटापूर्वी, रिमझिम चालू होती, जास्त काय मोठा नव्हता पण ठीक. त्या ठिकाणी बघा कोरडा तुमचा गोठा जो आहे इथून पलीकडे कोरडा आहे आणि ओला जो झालेला आहे हा भाग, हे पोलपासून तर एवढा भाग साधारणतः 2 फुटापर्यंत साधारणतः भाग जो आहे तो ओला होतो. पाऊस या बाजूने असेल तर, त्या बाजूने असेल तर विशेष नाही आहे ओला होण्याचा. तर अशा पद्धतीनं एक पाकली जर गोठा केला लहान जनावरांना तर मला वाटतं योग्य ठरेल. तर बघा, तुमच्या नियोजनाने तुम्हाला काय योग्य वाटतं आहे, काय अयोग्य वाटतं आहे हे तुम्ही ठरवू शकताय. आता थोडंसं इथं काय झालं आहे, पलीकडं जनावरांचं जे आहे तेही दाखवतो तुम्हाला. जनावरांच्या गोठ्यामध्ये जरा थोडासा राडा होते, कारण तिथं जरा जो आउटलेटचं पाणी आहे ते आपल्याला काढून द्यायचं राहिलेलं आहे. तर आउटलेटचं पाणी काढून दिल्यानंतर तिथे राडा होणार नाही. तर हे जनावरांचं आहे बघा, तर जनावरांच्या ह्याच्यामध्ये खूप राडा होतो आहे. तर ते आउटलेटचं पाणी आहे, आउटलेटचं पाणी एकदा बाहेर काढून द्यायचं मशीन बोलवून. त्या आउटलेटचं पाणी काढल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा एवढा राडा होणार नाही. आणि त्याच्यामुळे मग ह्या पिल्लांच्या कप्प्यामध्ये या ठिकाणी थोडंसं पाणी साठणे वगैरे हा प्रकार घडतो आहे, ते बघू शकता या ठिकाणी. तर हे थोडंसं नियोजन आपलं राहिलेलं आहे, हे करून घेऊयात आपण. सध्या तरी पावसामुळे जे काही 2 कप्पे जे आहेत ते तरी व्यवस्थित आहेत असं मला वाटतं. कमेंट करून सांगा
काय याच्यामध्ये त्रुटी आहेत किंवा काय चेंजेस हवेत. तर धन्यवाद मित्रांनो. अशीच माहिती आपण सांगणार आहे वेळोवेळी, जसा योग येईल, जसे टाईम मिळेल त्या पद्धतीने. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, मिळाला टाईम आलं लक्षात की व्हिडिओ काढायला हवा. काढला आणि व्ह्यूअरसाठी व्हिडिओ. तर थोडंसं तुमचंही प्रेम असू द्या. व्हिडिओ बघितल्यानंतर जर आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून नवनवीन येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचले जातील.